येशूच्या नावात सलाम. आज आपण एक नवीन वचन घेऊन आलेलो आहे आणि ह्या वचनाद्वारे आज तुम्ही आशीर्वादित व्हा. आपल्या जीवनात त्याचं कार्य करा आणि जे वचन आपल्या जीवनात तुम्ही हे लागू करून घ्या. आजचं जे वचन आहे ते योहान ह्याचा 14वा अध्याय आणि 21वा वचन असं आहे. हे मी तुमच्याकरिता वाचतो. ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, जो असा आहे की जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर पिता प्रीती करेल, मी सुद्धा त्याच्यावर प्रीती करेन आणि मी स्वतःला त्याच्यासाठी प्रकट करेन. ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाच्या आज्ञा खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही देवाच्या आज्ञा जर पाळला नाही तर देवाच्या जवळ तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही काहीही जरी केला, म्हणजे किती जरी प्रयत्न केला, तर तुम्ही त्याच्याजवळ जर नाही गेला तर तो तुमच्या गोष्टी ऐकणारच नाही किंवा तुम्हाला त्याचे उत्तर मिळणारच नाही. ज्या आज्ञा आहेत, ज्या देवाने आपल्यासाठी आज्ञा ठेवलेल्या आहेत किंवा ज्या आपल्यासाठी सांगितलेल्या आहेत, त्या पाळणे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही त्याचा प्रयत्न केला पाहिजे पाळण्यासाठी. तुम्ही त्याच्यासाठी एक पाऊल पुढं घेतलं पाहिजे. देव तुम्हाला त्याच्यासाठी मदत करेल. खरं जोपर्यंत तुम्ही त्या प्रयत्न करत नाही किंवा त्या आज्ञा पाळत नाही तोपर्यंत देवही तुमच्याजवळ येणार नाही. देवानं असं ह्या वचनात स्पष्ट म्हटलेलं आहे की जर तू माझ्या आज्ञा ऐकलास तर मी तुला प्रकट होणार आहे, तर मी तुझ्या जवळ येणार आहे, तर मी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. तर कृपा करून तुम्ही हे वचन ग्रहण करा. ह्या वचनाचं जे महत्त्व आहे ते तुम्ही समजून घ्या की ह्या जोपर्यंत आपण त्याच्या आज्ञेवर चालत नाही तोपर्यंत तोही तुम्हाला उत्तर देणार नाही, तोही कुठल्याही गोष्टी तुमची मदत करणार नाही. तुम्ही पहिला स्वतः प्रयत्न केला पाहिजे, त्याच्याजवळ गेलं पाहिजे, तरच तो तुमची मदत करणार आहे, तरच तो तुमच्याजवळ येणार आहे, तरच तुमची आणि त्याची ओळख होणार आहे. जर तुमची ओळखच नाही झाली तर तो तुमच्याजवळ कसं येणार? त्यामुळं तुम्ही पहिला पाऊल घेतला पाहिजे, तुम्ही स्वतःला प्रगट केलं पाहिजे. तो म्हणतो जसं की जुन्या करारामध्ये कसं म्हणायचं की देव ज्यावेळेस इस्रायल लोकांच्या इथं प्रगट होणार होता, सियोन डोंगरावर येणार होता, त्यावेळेस त्यांना काय म्हटलं? स्वतःला शुद्ध करा. त्यावेळेस तो त्याचं पावित्र्य त्यांना दाखवेल किंवा त्यांच्यासमोर. आणि जर तुम्ही शुद्ध नसाल तर प्रभू तुमच्या समोर प्रगट होणार नाही. तर कृपा करून देवाच्या आज्ञा माना, स्वतःला शुद्ध करा, देवाच्या समोर स्वतःला न्या, म्हणजे तोही तुम्हाला प्रगट होईल आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुमचं सहाय्य करेल. येशूच्या नावात आमेन.